Hello dear students, our next topic is applications of ultrasonic waves. अल्ट्रासॉनिक वेव्सचे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते आपल्याला बघायचे. इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स, डिटेक्शन ऑफ क्रॅक्स इन मेटल. मेटलमध्ये कुठे क्रॅक आला आहे हे कशामुळे आपल्याला कळू शकतं, दॅट इज द अल्ट्रासॉनिक वेव्समुळे. अल्ट्रासॉनिक वेव्स कॅन बी यूज टू डिटेक्ट द क्रॅक्स ऑफ ऑर डिस्कंटिन्युटी इन अ मेटल स्ट्रक्चर. मग हे कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा एखाद्या मशीनमध्ये याचा उपयोग होऊ शकतो, कारण मेटल तिथे यूज होतात ना, दॅट्स वाय. नाव सेकंड, स्कोल्डरिंग अँड मेटल कटिंग. आता मेटल कटिंगमध्ये याचा उपयोग होतो. ॲल्युमिनियम कॅनॉट बी स्कोल्डर्ड इन टू ऑर्डिनरी स्कोल्डरिंग मेथड. ॲल्युमिनियमला कापणं सोपं नाही आहे. ओके, द सोल्डर ॲल्युमिनियम अल्ट्रासॉनिक वेव अलॉंग द इलेक्ट्रिकल soldering iron is used. Ultrasonic welding can be done at the room temperature. वेल्डिंग माहिती आहे आपल्याला, दोन जर पार्ट्स जोडायचे असतील तर आपण तिथे वेल्डिंग करू शकतो. ओके, सो अल्ट्रासॉनिक वेल्डिंग कॅन बी डन ॲट द रूम टेम्परेचर. अल्ट्रासॉनिक वेव्स आर यूज्ड फॉर कटिंग द मेटल शीट्स. मेटल शीट कट करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. फॉर्मेशन ऑफ अलॉय, अलॉय फॉर्म करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अलॉय ऑफ द युनिफॉर्म कंपोजिशन आर ऑब्टेन्ड बाय यूजिंग द बीम ऑफ अल्ट्रासॉनिक्स. अल्ट्रासॉनिकपासनं आपण काय करू शकतो, अलॉय फॉर्म करू शकतो. द कन्स्टिट्युएंट्स ऑफ अलॉय आर वेल मिक्स्ड विथ द अल्ट्रासॉनिक वेव्स. अल्ट्रासॉनिक वेव्सनी ते जे अलॉय आहे ते मिक्स केले जातात. इवन थो द कॉन्स्टिट्युएंट्स डिफर इन डेन्सिटी. जरी डेन्सिटी कमी जास्त असली त्याची तरी. वॉटर अँड ऑइल आर इमिसिबल. अँड इम्युजन ऑफ वॉटर अँड ऑइल इज ऑप्टेन वेन द मिक्सचर इज सब्जेक्टेड टू द अल्ट्रासॉनिक वेव. पाण्याचं आणि तेलाचं मिक्सचर होणं फारच कठीण आहे, बट अल्ट्रासॉनिक वेव्स जर त्याच्या मिक्सचरमधनं आपण पास केल्या, देन व्हॉट हॅपन, त्याच्यातनं पास केल्यानंतर काय होईल, ते दोघंजणं मिक्स होतील, पाणी आणि तेल. हिटिंग इफेक्ट, व्हेन बीम ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्ह इज पास थ्रू द सबस्टन्स इट गेट हिटेड. का बरं, कारण त्यांच्यामध्ये खूप सारी एनर्जी आहे. इफ अल्ट्रासॉनिक वेव्स पास थ्रू द वॉटर 0 डिग्री सेल्सिअस द वॉटर कॅन बी मेड टू बॉईल. ओके, पाण्यातनं जर अल्ट्रासॉनिक वेव्स गेल्या तर काय होतं, ते पाणी उकळायला लागतं, म्हणजे नियर अबाउट 100 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर वाढतंय. अल्ट्रासॉनिक वेव्स आर यूज टू फॉर द डिटेक्शन ऑफ सिग्नलिंग. सिग्नल्स जे आहे ते शोधण्यासाठी पण अल्ट्रासॉनिक वेव्सचा उपयोग होतो. डेप्थ ऑफ अ सी, सोनार सिस्टीम आपण नाव ऐकलं असेल. साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग सिस्टीम इज यूज टू मेजरिंग द डेप्थ ऑफ सी म्हणजे समुद्रामध्ये किती डेप्थ आहे, त्याचा तळ कुठे आहे हे शोधण्याचं काम सोनार सिस्टीम असते. सबमराईन्स रॉक्स फ्रॉम द सरफेस ऑफ द सी वॉटर. पाण्यापासून खाली किती लांब त्याचं सरफेस आहे किंवा दगडं आहेत किंवा सबमरीन्स कुठे प्रेझेंट आहे, सबमरीन्स जस्ट लाईक पाणबुड्या वगैरे, तर ते शोधण्यासाठी त्याचा उपयोग होतो. देन मेडिकल ॲप्लिकेशन्समध्ये कुठे कुठे यूज होतो त्याचा. अल्ट्रासॉनिक वेव्स आर युजफुल फॉर रिलिव्हिंग द न्यूरोलॉजिया अँड रिमॅटोलॉजिया पेन. When affected portion of the body is exposed to the ultrasonic waves, massage action is produced and relieves the pain. जर काही दुखत असेल तर ते अल्ट्रासॉनिक वेव्समध्ये ठेवतात आणि त्याचं दुखणं कमी होतं. अर्थरायटिस, अ स्मॉल मेटल हेड व्हायब्रेटिंग विथ द फ्रिक्वेन्सी मोर दॅन 10 to the power 6 hertz is moved over the skin of the patient. पेशंटच्या स्किनवरून फिरवलं जातं. दीज व्हायब्रेशन्स आफ्टर पासिंग थ्रू द टिश्यू प्रोड्युसेस डीप मॅसेज ॲक्शन अँड रिलीव्ज द पेन. जर दुखत असेल काही तर त्याच्यावरून ते फिरवलं जातं, त्याच्यामुळे दुखणं कमी होतं. कॉन्ट्रॅक्टेड फिगर्स, अल्ट्रासॉनिक वेव्स आर यूज टू रिस्टोअर द कॉन्स्ट्रक्टेड फिंगर्स. दे कॅन ऑल्सो यूज टू लूजन अप द स्कार टिश्यूज ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ ह्युमन बॉडी. ओके, सो ह्युमन बॉडीमध्ये कुठे कुठे स्कार आहे. स्कार म्हणजे काय, व्रण. एखादी जखम झाल्यावर जे तयार होतं त्याला व्रण म्हणतात. तसं जर काही असेल तर ते सगळं भरून काढायचं काम अल्ट्रासॉनिक वेव्स करतात.
देन एक्सट्रॅक्शन ऑफ ब्रोकन टीथ. डेंटिस्ट यूज अल्ट्रासॉनिक वेव्स फॉर द प्रॉपर एक्सट्रॅक्शन ऑफ ब्रोकन टीथ. जर तुटलेला दात आहे त्याला व्यवस्थित करायचं असेल तर त्यांना अल्ट्रासॉनिक वेव्स यूज करावे लागतात. स्टेरिलायझेशन. अल्ट्रासॉनिक वेव्स डिस्ट्रॉयज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जसे ॲज बॅक्टेरिया डायज आउट अंडर द ॲक्शन ऑफ द अल्ट्रासॉनिक वेव्स. अल्ट्रासॉनिक वेव्स आर ऑल्सो यूज्ड इन स्टरलायझेशन ऑफ वॉटर अँड मिल्क. बॅक्टेरिया व्हायरसेस त्याच्यामुळे मरून जातात आणि त्याच्यामुळे त्याचं स्टरलायझेशन करायसाठी अल्ट्रासॉनिक वेव्सचा यूज होतो. सर्जरी. अल्ट्रासॉनिक वेव्स आर यूज्ड इन ब्लडलेस सर्जरी. अल्ट्रासॉनिक वेव्स जे आहे त्या ब्लडलेस सर्जरीमध्ये यूज होतात. म्हणजे जर पोटामध्ये काही जखम जस्ट लाईक अल्सर असेल तर कापकूप करायचं काम नाही. पहिले प्रत्येक वेळी कट करायला लागायचं, बट आता इथे कट करायचं काम नाही असतं आणि तरी पण तो अल्सर बाहेर काढला जातो किंवा तिथे डिस्ट्रॉय केला जातो विथ द हेल्प ऑफ अल्ट्रासॉनिक वेव्स.